नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या जातकांनो, जरा थांबा, एक खोल श्वास घ्या आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांना जाणून घ्या, कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त माहिती नाही, तर तो एक संकेत आहे. असा संकेत जो तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. आजचा विषय ऐकून कदाचित तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, थोडा विचारात पडाल. कारण आज आपण बोलणार आहोत तुमच्या घराबाहेर गर्दी लागणार आहे. आता जरा थांबा, याला साध्या पद्धतीने समजू नका. हा कोणताही मेळा नाही, ना कुठला बाजार भरतो आहे. ही गर्दी आहे तुमच्या यशाला पाहणाऱ्यांची, तुमच्या बदलाने आश्चर्यचकित होणाऱ्यांची, तुमच्याशी भेटण्यासाठी, तुमच्याकडून शिकण्यासाठी आणि तुमच्या नशिबाचे रहस्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्याची. कारण येत्या काही दिवसात तुमच्यात आणि तुमच्या आसपास काहीतरी असे बदलणार आहे जे लोकांच्या नजरेतून लपून राहणार नाही. आणि याच रहस्याचा आज आपण उलगडा करणार आहोत. तर चला प्रिय तुळ राशीवाल्यांनो, सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओची. तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडणार आहेत, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला सपोर्ट करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा, हर हर महादेव, जय श्री महाकाल. मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुळ राशी, तुमच्या कुंडलीत सध्या जो ग्रहांचा संयोग तयार होत आहे तो सामान्य नाही. राहूचा प्रभाव, शनीची गूढता आणि त्यावर महादेवांची अदृश्य कृपा, हे तिन्ही मिळून असे एक चक्र तयार करत आहेत जे माणसाला तोडतो किंवा त्याला इतका मजबूत बनवतो की जगाला त्याला ओळखण्यास भाग पाडतो. आणि तुमच्यासोबत दुसरं घडणार आहे. म्हणूनच पुढचे 4 दिवस, फक्त 4 दिवस, तुमच्यासाठी साधे नाहीत. हे 4 दिवस तुमच्या आयुष्यातील असे दरवाजे उघडू शकतात जे तुम्ही खूप काळापासून बंद समजत होता. आता विचार करा, गेल्या काही काळात काय होत होतं. मेहनत तुम्ही करत होता, पण परिणाम मिळत नव्हते. कधी पैसे अडकत होते, कधी काम होत होते पण मध्येच थांबत होतं, आणि कधी कारण नसताना मन उदास होत होतं. असं वाटत होतं जणू नशीब झोपलं आहे. पण खरं हे आहे की नशीब झोपलेले नव्हते, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. आणि आता ती वेळ आली आहे. कारण ग्रहांची चाल बदलत आहे, ऊर्जा आता तुमच्याकडे वळत आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा बदल हळूहळू येत नाही, तो अचानक येतो. इतका अचानक की माणूस स्वतः काही क्षणांसाठी समजू शकत नाही. आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्या घराबाहेर गर्दी लागणार आहे. कारण जेव्हा तुमचं नशीब बदलेल तेव्हा ते फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला दिसेल. अचानक एखादं जुनं काम पूर्ण होऊ शकते, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, किंवा असा एखादी नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं हळूहळू नाही तर एकामागोमाग वेगाने होईल. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, जेव्हा आयुष्यात मोठा बदल येतो तेव्हा त्यासोबत काही परीक्षा देखील येतात. काही नजरा लागतात, काही लोक तुमच्या विरोधातही उभे राहू शकतात. पण जर त्यावेळी तुम्ही स्वतःला सांभाळलंत, संतुलन ठेवलंत, तर हाच काळ तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवेल जिथे पोहोचण्याचं तुम्ही फक्त स्वप्न पाहिलं होतं. म्हणून येत्या 4 दिवसात तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्या. जर एखादा जुना मित्र अचानक आठवण काढतो, एखादी नवीन संधी अचानक समोर येते, किंवा घरात अचानक आनंदाचे वातावरण निर्माण होते, तर समजा बदल सुरू झाला आहे. आणि हो, एक गोष्ट अजून, या काळात तुमची विचारसरणी, तुमची ऊर्जा आणि तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. कारण विश्व त्याच गोष्टीला वाढवते ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. जर तुम्ही घाबरलात तर संधीही भीतीच्या मागे लपून जाईल. पण जर तुम्ही विश्वास ठेवला तर तीच संधी तुमच्यासमोर खुली होईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. भगवान शिवांचं स्मरण करा. कारण वरून कृपा मिळाली की बंद नशीबही उघडते. फक्त इतकं लक्षात ठेवा, जेव्हा तो क्षण येईल, जेव्हा ती आनंदाची बातमी तुमच्या दारावर टकटक करेल, तेव्हा खरंच तुम्हाला असं वाटेल की
तुमच्या घराबाहेर आनंदाचा मेळा भरला आहे. लोक येतील, अभिनंदन करतील, तुमचं कौतुक करतील आणि कदाचित तुम्ही स्वतःही त्या क्षणाला अनुभवत विचार कराल, खरंच हे माझंच आयुष्य आहे का? आता मित्रांनो, मी तुम्हाला त्या टप्प्यावर घेऊन जाणार आहे जिथून या संपूर्ण कथेमागचं खरं रहस्य सुरू होतं. लक्षपूर्वक ऐका, कारण आयुष्यातील सगळ्यात मोठे बदल अचानक घडत नाही, त्यामागे एक खोल कारण दडलेलं असतं. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक लोकांचे लक्ष वाढू लागते, लोक त्याच्या आसपास जमा होऊ लागतात, तेव्हा समजून घ्या की कुठेतरी वर काहीतरी खूप मोठं घडत आहे. ज्योतिषानुसार हे सगळं असंच होत नाही. यामागे ग्रहांचा अदृश्य खेळ असतो. आणि या काळात तुळ राशी, तुमच्या कुंडलीत जो संयोग तयार होत आहे तो सामान्य नाही. राहू आणि केतूची चाल, शनीचा खोल प्रभाव आणि वेळेचा बदलते चक्र, हे तिन्ही मिळून असा एक दरवाजा उघडत आहेत जो कधी माणसाला गर्दीत हरवून टाकतो, तर कधी गर्दीच त्याच्या दारात आणतो. आणि यावेळी गर्दी तुमच्या दारात येणार आहे. पण इथेच एक रहस्य दडलेलं आहे. प्रत्येक बदल, प्रत्येक चमक, प्रत्येक यश आपल्या सोबत एक परीक्षा घेऊन येते. म्हणूनच मी आधीच सांगितलं होतं, पुढचे 4 दिवस, फक्त 4 दिवस, यांना हलक्यात घेणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. कारण हेच 4 दिवस तुमची दिशा बदलू शकतात. आता जरा मागे पहा. कित्येक काळापासून काही गोष्टी अडकलेल्या आहेत. जमिनीशी संबंधित प्रकरणं, कोर्ट कचेरीचे चक्कर, नोकरीत अडथळे, व्यवसायात मंदी, असं वाटत होतं जणू सगळंच थांबलं आहे. पण खरं म्हणजे ते थांबलं नव्हतं, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतं. आणि आता तो वेळ समोर येत आहे. कारण ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती संकेत देत आहे की जे काम महिन्यांपासून अडकलेलं होतं ते अचानक गती पकडू शकतं, इतक्या वेगाने की तुम्ही स्वतः काही क्षणांसाठी आश्चर्यचकित व्हाल. आणि जसं हे बदल होईल, तुमच्या आसपासचे लोक चकित होतील. कोणी विचारेल, अचानक कसं? कोणी म्हणेल, इतका मोठा बदल? आणि इथूनच सुरू होईल तुमच्या घराबाहेर लागणाऱ्या त्या गर्दीची कथा. पण आता आणखी एक खोल संकेत समजून घ्या, कारण आयुष्य कधीच थेट मोठे बदल देत नाही, ते आधी छोटे छोटे संकेत देते, खूप सूक्ष्म, खूप शांत. जसं अचानक घरात एखादी चांगली बातमी ऐकू येणं, एखादा जुना माणूस विनाकारण आठवण काढणे, किंवा एखादी नवीन संधी कोणत्याही योजनेशिवाय समोर येणे. हे सगळं फक्त घटना नाहीत, हे संकेत आहेत की तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर पोहोचणार आहे. आणि जर येत्या काही दिवसांत तुमच्यासोबतही असं काही घडलं तर थांबू नका, जास्त विचार करू नका, फक्त समजून घ्या की वेळ बदलली आहे. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा माणसाने आपल्या नशिबासोबत चालायला हवं. कारण जर तुम्ही ही संधी ओळखली तर हीच संधी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवू शकते जिथे पोहोचण्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. पण प्रत्येक चमकेमागे एक सावलीही असते. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा काही लोक आनंदी होतात, पण काही असेही असतात जे ती प्रगती पाहू शकत नाहीत. म्हणूनच पुढच्या 4 दिवसांत तुमचे निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, प्रत्येक गोष्ट शेअर करू नका, कारण कधी कधी सर्वात मोठं नुकसान आपल्याच लोकांकडून होतं. आता बोलूया तुमच्या नातेसंबंधांबद्दल. कारण ग्रहांचा प्रभाव फक्त पैशांवर नाही तर मनांवरही होतो. जर गेल्या काही काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत अंतर निर्माण झालं असेल, मतभेद झाले असतील, संवाद कमी झाला असेल, तर आता परिस्थिती बदलणार आहे, हळूहळू आणि शांतपणे. कारण जेव्हा ऊर्जा सकारात्मक होते तेव्हा नाती आपोआप सुधारू लागतात. घरातील वातावरण हलकं होतं, चेहऱ्यांवर पुन्हा हसू येतं. म्हणून जर संधी मिळाली तर पुढाकार घ्या, कारण कदाचित तेच नातं येणाऱ्या काळात तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुमचे करिअर, तुमचं काम, तुमचं भविष्य. त्या काळात बरेच लोक आतून गुंतलेले आहेत. कुणाचा व्यवसाय अडलेला आहे, कुणी नोकरीसाठी संघर्ष करत आहे, कुणी मेहनत करत आहे
पण परिणाम मिळत नाहीत. आणि हाच तो टप्पा आहे जिथे सर्वात मोठा बदल होणार आहे. कारण ग्रहांची नवीन स्थिती एक नवीन मार्ग उघडत आहे. अचानक एखादी संधी, अचानक एखादा फोन, अचानक असा एखादा मौका जो तुमची संपूर्ण दिशा बदलू शकतो. आणि जेव्हा हे घडेल तेव्हा फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या आसपासचे लोकही आश्चर्यचकित होतील. ते विचार करतील, शेवटी असं काय झालं की जो माणूस कालपर्यंत संघर्ष करत होता तो आज इतक्या वेगाने पुढे कसा गेला. आणि मित्रांनो, हाच त्या गोष्टीचा खरा अर्थ आहे जेव्हा म्हटलं जातं की तुमच्या घराबाहेर मेळा लागणार आहे. याचा अर्थ फक्त इतकाच नाही की लोक येतील, तर याचा अर्थ असा आहे की तुमचं यश, तुमची कथा, तुमचा बदल आता फक्त तुमचाच राहणार नाही, तो लोकांच्या चर्चेचा विषय बनेल. लोक आपोआप आकर्षित होऊन येतील, कोणी अभिनंदन करण्यासाठी, कोणी हालहवाल विचारण्यासाठी, तर कोणी फक्त हे पाहण्यासाठी की शेवटी असं काय घडलं. आता शेवटी मी तुम्हाला करिअर आणि रोजगाराशी संबंधित एक खूप खास संकेत द्यायचा आहे. पण खरं म्हणजे जेव्हा ग्रहांची ऊर्जा बदलते तेव्हा तिचा परिणाम फक्त पैशांवर किंवा करिअरवरच होत नाही, तर मनांवरही होतो. जरा अनुभवून बघा, जर गेल्या काही काळात घराचं वातावरण जड झालं होतं, छोट्या छोट्या गोष्टींवर तणाव निर्माण होत होता किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत अंतर निर्माण झालं होतं, तर आता तो काळ हळूहळू बदलणार आहे. कारण जसजशी तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढेल तसतशी नात्यांमध्ये साचलेला बर्फही वितळू लागेल. ज्या गोष्टी मनात दडलेल्या होत्या त्या बाहेर येतील, ज्या दुरावा होता तो कमी होईल आणि कदाचित ज्या नात्याला तुम्ही संपलेलं समजत होता तेच नातं पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रकाश बनून परत येईल. जीवनसाथीचं सहकार्य वाढू शकतं, कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि अचानक तुम्हाला जाणवेल की घर पुन्हा घरासारखं वाटू लागलं आहे. पण इथेच एक खूप महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे. कारण प्रत्येक चांगल्या ऊर्जेसोबत काही नकारात्मक नजरा देखील जोडल्या जातात. जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा प्रत्येकजण आनंदी होत नाही. काही लोक शांतपणे पाहतात, तर काही आतून तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतात. आणि शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, येणारे दिवस साधे नाहीत, ते तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. जे आज तुम्हाला अशक्य वाटतं ते उद्या तुमच्यासाठी वास्तव होऊ शकते. पण त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, स्वतःवरचा विश्वास. कारण जेव्हा वेळ बदलतो ना तेव्हा तो कोणालाही आधी सांगत नाही, तो फक्त संधी देतो. आणि जो ती ओळखतो तोच इतिहास घडवतो. म्हणून तयार रहा, कारण जे घडणार आहे ते फक्त तुमचं नशीब बदलणार नाही, तर लोकांना तुमच्याकडे पाहण्याची नजरही बदलून टाकणार आहे. कदाचित पुढच्या काही दिवसांत जेव्हा लोक तुमच्या दारात उभे राहून तुमचं कौतुक करतील तेव्हा तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचाराल, हे सगळं खरंच माझ्यासोबत घडतंय का. आणि त्याच क्षणी तुम्हाला जाणवेल की हा फक्त बदल नव्हता, हा तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा उद्देश होता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.